Hello students, welcome to my channel. Today we are going to see the workshop of Walk a Little Slower. विद्यार्थी मित्रांनो, या मागच्या व्हिडिओमध्ये मी ही पोएम तुम्हाला समजावून सांगितलेली आहे. तर तुम्ही ती पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती तुम्ही आधी पहा आणि नंतर हा वर्कशॉप सोडवा. नाउ वी आर गोइंग टू फर्स्ट ॲक्टिव्हिटी. फर्स्ट क्वेश्चन इज रीड द पोएम अलाउड. आता ही कविता जोराने वाचायला सांगितले. हा क्वेश्चन आपण सोडणार आहोत. सेकंड पहा, पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक. फर्स्ट fill in the blank is the dash is talking to its and the options are given father and child. The dash is talking to its. आता या कवितेमध्ये कोण कोणाशी बोलत आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर फर्स्ट ब्लँकमध्ये काय येईल? हु इज टॉकिंग टू? द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. मुलगा त्याच्या वडिलांना बोलत आहे. सेकंड इज द डॅश इज लीडिंग अँड द डॅश इज फॉलोइंग. आता या पोएममध्ये पाहिलं आहे आपण की कोण लीड करत आहे, कोण पुढे जात आहे आणि त्याला फॉलो कोण करत आहे. So the answer is the father is leading and the child is following. Third है C. Someday the dash will become a dash dash. Someday आता काही दिवसानंतर कोण will become a dash. जे काही दिवसानंतर कोण काय होणार? A child will become अ फादर. काही दिवसानंतर ते मूल काय होणार आहे? वडील होणार आहे. डी द डॅश डज नॉट विश टू फॉल व्हाईल फॉलोइंग इट्स डॅश. हु डज नॉट विश टू फॉल? अ चाइल्ड डज नॉट विश टू फॉल व्हाईल फॉलोइंग इट्स फादर. म्हणजे त्या मुलाला खाली पडण्याची इच्छा नाही, जो काय करत आहे त्याच्या वडिलांना फॉलो करत आहे. तर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पाहूया आपण. पोयम वर्ड्स दॅट अपियर ॲट द एंड ऑफ द लाईन. आता माझा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये राईम स्कीम दिलेला आहे, तर त्यात रायमिंग वर्ड्स कसे ओळखायचे ते पण सांगितलेलं आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तर राईम स्कीमसाठी आपल्याला पोएमकडे जावं लागेल. तर रायमिंग वर्ड्स आहेत डॅडी, स्मॉल फूटस्टेप्स फॉल. तर याच्यामध्ये कोणता? इन फर्स्ट स्टांजा द रायमिंग वर्ड्स आर. आता पाहूया डॅडी, स्मॉल फूटस्टेप्स फॉल. तर कोणता साऊंड सेम करतो? स्मॉल आणि फॉल. दिस इज द फर्स्ट राईम पेअर, स्मॉल फॉल. इन सेकंड स्टांजा फास्ट, लास्ट वर्ड फास्ट, सी, डॅडी, मी. अँड रायमिंग पेअर इज which words sound same? C and me. This is the second pair. In third stanza up, be, child and me. Here rhyming words are be and me. Rhyming pair is be and me. In fourth stanza right, true, daddy, you. Fourth pair is true and you. These are the pairs small, fall, see, me, be, me, and you and true. These are the rhyme pairs. Now we are going towards third question. The meaning of the words in the following pairs show that they are related. आता खाली तुम्हाला दोन हे दिले आहेत पहा, वर्ड्स दिले आहेत. डॅडी, फादर. डॅडी आणि फादर कोणाशी रिलेटेड आहे? चाइल्डशी. दुसऱ्या याच्यात दिले फॉलो आणि लीड. फॉलो म्हणजे काय? अनुकरण करणे. आणि लीड म्हणजे काय? नेतृत्व करणे. ह्या दोन गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहे. तसंच फाइंड, खाली दिलं आहे क्वेश्चन, फाइंड 5 मोर पेअर्स ऑफ रिलेटेड वर्ड्स. आता खाली 3 शब्द दिलेले आहेत, त्यांच्याशी रिलेटेड वर्ड लिहायचं आहे आणि तुमच्या मनाने काही 5 जोड्या तुम्हाला लिहायच्या आहेत. पहिली आहे टीचर. आता टीचर कोणाशी रिलेट करतो? टीचर, स्टुडंट.
डॉक्टर कोणाशी रिलेट करतो? पेशंट. गिव ॲक्शन, घेणे आणि मग काय देणे, टेक, गिव अँड टेक. आता चौथी जोडी तुम्हाला बनवायची आहे. कोणती घेऊ आपण? पेपर अँड पेन. नंतरची घेऊया पेन्सिल अँड रबर इरेझर और रबर. पेन्सिल इरेझर. नेक्स्ट आहे ब्रेड बटर. त्याच्या पुढची इझी हार्ड. आणि लास्ट इज स्पीकिंग लिसनिंग. This is the third question. Now fourth question. The child in the poem requests his father to walk slower. Here the poet implies that the child wants to understand his father's actions better. आता या पोएममध्ये हळू त्या मुलगा त्याच्या वडिलांना रिक्वेस्ट करतो की कसं चला हळू. आणि याच्यात इम्प्लाइड मिनिंग म्हणजे सूचित केलेला अर्थ आहे की तो त्याच्या वडिलांच्या ॲक्शन्स काय कराव्याशा वाटतात, त्याला समजून घ्याव्याशा वाटतात, म्हणून हळू चालण्याची तो विनंती करतो. द चाइल्ड वूड लाईक टू ॲक्ट द सेम वे बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड्स द चाइल्ड्स नीड. तसंच त्याला वाटतं की द चाइल्ड वूड लाईक टू ॲक्ट द सेम वे. त्या मुलालासुद्धा तशाच ॲक्शन्स किंवा ॲक्ट करावं असे वाटतात ज्या त्याच्या वडिलांनी केल्या आहेत, पण त्यापेक्षा अधिक त्याला वाटतं की वडिलांनी माझ्या गरजा अधिक समजून घ्याव्यात असं त्याला वाटतं. नाव व्हॉट इज द इम्प्लाइड मिनिंग इन द फॉलोइंग लाईन्स. आता खाली काही लाईन्स दिल्या आहेत, त्याच्यामधला इम्प्लाइड मिनिंग आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट इज समटाईम्स युअर स्टेप्स आर फास्ट. आता कधी तुमचे जे पाऊलं चालतात ती खूप वेगाने चालतात असं कवितेत मुलगा म्हणतो. मग त्याचं इम्प्लाइड मिनिंग म्हणजे सूचित केलेला अर्थ असेल समटाईम्स फादर टेक्स क्विक ॲक्शन्स अँड डिसिजन्स सो ही कॅनॉट सी क्लिअरली. म्हणजे कधी त्यांच्या ॲक्शन्स जीवनातील जे काही कृती आहेत त्या खूप वेगाने होतात आणि तो तू पाहू शकत नाही. सेकंड इज समटाईम्स युअर स्टेप्स आर हार्ड्स टू सी. तर कधी तुमच्या ॲक्शन्स मी पाहू शकत नाही. तर याचं इम्प्लाइड मिनिंग आहे द ॲक्शन्स ऑफ फादर आर नॉट नोटिस्ड ऑर अंडरस्टूड बाय द चाइल्ड बिकॉज ऑफ फास्टनेस. थर्ड आहे आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. तर मला फक्त काय करायचं आहे, योग्य तेच फॉलो करायचं आहे. सो इम्प्लाइड मिनिंग इज द चाइल्ड डज नॉट वॉन्ट to make any mistake while guiding its own child in future. म्हणजे त्याला ॲक्शन्स बरोबर फॉलो करायचे की ज्यामुळे त्याच्या मुलाला पुढे भविष्यात गाईड करताना चुका होऊ नये. फोर्थ आहे अँड आय नो दॅट आय वॉज ट्रू. आणि मला माहीत आहे की मी बरोबर होतो. तर याच्यात इम्प्लाइड मिनिंग आहे द चाइल्ड वॉन्ट्स टू मेक शुअर दॅट इट हॅज गिव्हन द राईट गायडन्स. म्हणजे नंतर त्याला खात्री आहे की त्याने त्याच्या मुलाला योग्य तेच गाईड केलेलं आहे. हे या कवितेतून किंवा या ओळीतून कवीला सूचित करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील प्रश्न पाहूया आपण. युझिंग युअर ओन आयडियाज फ्रेम 3 सेंटेन्सेस दॅट शो कंटिन्युअस ॲक्शन. म्हणजे इथं कंटिन्युअस ॲक्शन शो करणारा म्हणजे कंटिन्युअस आपल्याला टेन्सची काही वाक्य करायचे आहेत. जसे आपल्याला किती सांगितले, 3 वाक्य करायला सांगितले आहेत. यू आर लीडिंग मी, दिस इज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दिलेला तर याच्यामध्ये यू आर लीडिंग मी, दिस इज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सो मेक अदर 3 सेंटेन्सेस. फर्स्ट वी कॅन टेक शी इज chasing the cat. Second is he is swimming in the pool. And third is she is climbing on the tree. पुढचं पाहूया. Using your own ideas, frame at least 3 sentences that show future action or states. Means here
सिम्पल प्रेझेंट टेन्स इज गिव्हन. हू विल वॉन्ट टू फॉलो मी. आणि सेकंडमध्ये व्हेन आय एम ऑल ग्रोन अप. आता इथे दोन सिम्पल प्रेझेंटचे सिम्पल फ्युचरचे सेंटेन्सेस दिले आहेत आणि तुम्हाला आणखी 3 सेंटेन्सेस बनवायला सांगितले आहेत. तर त्यामध्ये आपण घेऊ शकतो आय विल मीट यू टुमारो. सेकंड घेऊया आपण वी विल गो टू द मार्केट. आणि नेक्स्ट घेऊया शी विल राईट ऑल द आन्सर्स. these are the 3 sentences of simple future. Now next question is discuss the following and write the summary of the discussion in the form of bullet points. How are certain ideas, customs, knowledge passed on from one generation to the next. आता इकडे दिले allow students to write on their own in activity. Here their confidence and expression are more important than grammatical accuracy. म्हणजे मुलांना हा प्रश्न स्वतः सोडवायला सांगितलेला आहे. तरी याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. हाऊ आर सर्टन आयडियाज, कस्टम्स अँड नॉलेज पास्ड ऑन फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. कशा प्रकारे आयडियाज म्हणजे कल्पना, काही कस्टम्स म्हणजे चालीरीती किंवा नॉलेज जे ज्ञान आहे ते पूर्वापारपासून म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कसं पास होत गेलं. तर तो क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा. आता या क्वेश्चनवर समरी लिहायचे. तर तुम्हाला बुलेट्स पॉईंट्स म्हणजे काही मेन पॉईंट्स सांगते इथे. तर कशा प्रकारे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये नॉलेज आणि आयडियाज जातात. फर्स्ट पॉईंट थ्रू पॅरेंटल टीचिंग म्हणजे काय, आपल्या आईवडिलांच्या म्हणजे जे शिकवण आहे त्यामधून हे होतात, पास होतात एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये. सेकंड पॉईंट ऑफन द चिल्ड्रन फॉलो द हॅबिट्स अँड मॅनर्स ऑफ देअर एल्डर्स. बऱ्याच वेळेला आपण मोठ्या व्यक्तींच्या किंवा लहान मुलं मोठ्या व्यक्तींच्या ज्या सवयी आहेत त्या काय करतात, फॉलो करतात. थर्ड पॉईंट पॅरेंट्स ट्रेन देअर चिल्ड्रन टू बिहेव इन अ पर्टिक्युलर वे. पॅरेंट्स काय करतात, त्यांच्या मुलांना कशा प्रकारे बिहेव करावं, मोठ्या व्यक्तींशी कशा प्रकारे वागावं हे त्यांना ट्रेनिंग देतात. पॅरेंट इम्पार्ट द आयडियाज दे कन्सिडर बेटर अँड युजफुल टू देअर चिल्ड्रन. पॅरेंट्स काय करतात, त्यांच्या मुलांना आयडियाज देतात की कशा प्रकारे दे कन्सिडर बेटर अँड युजफुल टू देअर चिल्ड्रन, त्यांच्यामध्ये विकसित करतात अशा कल्पना की ज्या त्यांच्यासाठी युजफुल असतात, महत्त्वपूर्ण असतात. आणि आणखी एक आहे ओरल कम्युनिकेशन ऑफ द वर्ड ऑफ माउथ इज वन ऑफ द सिग्निफिकंट मीडियम्स. आणि ओरली जे तोंडी आपण गोष्टी सांगतो एकमेकांना त्यासुद्धा त्या माध्यमातून एकमेकांमध्ये म्हणजे पुढच्या पिढीमध्ये पसरत असतात. पुढचा प्रश्न आहे इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फूटस्टेप्स ऑफ देअर फोरफादर्स? इफ येस, व्हाय? इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फूटस्टेप्स ऑफ देअर फोरफादर्स म्हणजे इथे आपले पूर्वज किंवा तुमचे पणजोबा. तर त्यांच्या काही फूटस्टेप्स पावलांना किंवा त्यांच्या काही गोष्टींना फॉलो करणं हे योग्य आहे का किंवा आवश्यक आहे का? आणि इफ येस तर व्हाय? जर हो म्हणणं असेल तर का? आणि व्हाय इज इट समटाईम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज? आणि कधीकधी ह्या गोष्टी, जुन्या गोष्टी बदलण्यासाठी कधीकधी आवश्यक असतात का, बदलणे आवश्यक असतात का? तर त्याचे पॉईंट्स आहेत. येस, इट इज नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फूटस्टेप्स ऑफ देअर फोरफादर बिकॉज वन गेट्स टू लर्न फ्रॉम देअर एक्सपिरियन्स. तर कधीकधी त्या फॉलो करणं आवश्यक असतं की कारण त्या दुसऱ्यांच्या मोठ्या व्यक्तींच्या एक्सपिरियन्समधून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. सेकंड पॉईंट वन बिकम्स फॅमिलियर विथ द वेज अँड स्टाईल ऑफ डुईंग द थिंग्स. आणि आपण काय करतो की त्या पद्धतीशी फॅमिलियर म्हणजे ओळखीचे होतो आणि त्यांच्या गोष्टी कोणत्या कृती करण्याच्या स्टाईल म्हणजे काय पद्धत, तर त्यांची काम करण्याची पद्धत हे सुद्धा आपल्याला ओळखीची होते.
पीपल युजली पास ओव्हर देअर नॉलेज टू द नेक्स्ट जनरेशन. आणि बऱ्याच वेळेला म्हणजे नेहमी सामान्यतः लोक काय करतात की ज्ञान हे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीकडे नेलं जातं. वन विल नॉट मेक द मिस्टेक विच देअर ओल्डर जनरेशन हॅव मेड. आणखी एक फायदा होतो की एखाद्या व्यक्तीने कोणती चूक केलेली असेल तर ती फॉलो केली जात नाही. तर हे आहे यस. आपण यस म्हटलं आणि ते का कशा पद्धतीने, तर त्याचं कारण आपण दिलेलं आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन होता, व्हाय इज इट समटाईम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज. कधीकधी जुन्या पद्धती बदलणे आवश्यक असते. तर का? कारण कस्टम अँड ट्रॅडिशन चेंजेस विथ द पॅसेज ऑफ टाईम. काही पद्धती आणि परंपरा ह्या काय काळाच्या ओघामध्ये बदलल्या पाहिजे. आणि दुसरं, देअर इज नथिंग परमनंट इन द वर्ल्ड एक्सेप्ट चेंज. आणि काळानुसार बदललेलं म्हणजे जगामध्ये परमनंट असं काहीही नसतं, वेळोवेळी बदल होत असतात. पुन्हा आहे ओल्ड प्रिन्सिपल्स मे नो लॉंगर बी ॲप्लिकेबल. म्हणजे जुने तत्त्व हे काय असतं, नेहमीसाठीच ॲप्लिकेबल म्हणजे काय फॉलो केले जात नाहीत. पुढचं आहे, व्हॉट वॉज एक्सेप्टेबल 100 years बॅक मे नॉट बी सुटेबल इन टुडेज टाईम. म्हणजे ज्या गोष्टी 100 वर्षापूर्वी ॲप्लिकेबल असतील किंवा सुटेबल असतील, त्या काळामध्ये त्या सुटेबल असतील, तर आजच्या काळात त्या सुटेबलच असतील असं आपण म्हणू शकत नाही. कारण काळानुरूप किंवा काळानुसार सगळ्या गोष्टी ह्या बदलत जात असतात. नेक्स्ट क्वेश्चन, डू यू हॅव अ रोल मॉडेल? व्हॉट क्वालिटीज डू यू appreciate in your role model? So here verbal question is given. Yes, I have a role model and my role model is my father. आता फादर आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणत्या क्वालिटीज आहेत, तुम्ही त्यांच्यातील कोणत्या क्वालिटीज तुम्हाला आवडतात, तुम्ही ॲप्रिसिएट करता ते सांगायचं आहे. द क्वालिटीज आय ॲप्रिसिएट इन माय रोल मॉडेल इज कॉन्फिडन्स, discipline, punctuality, as well as strictness. These qualities I appreciate in my role model. Next question is, think of an occasion when you did not like the decision, actions of your family members but realized later on that they were right. Write about it in 5 to 8 lines. आता तुम्हाला प्रश्न विचारला आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सचं डिसिजन किंवा कोणत्या कृती ऐकत नाही, कोणत्या गोष्टी ऐकत नाहीत आणि नंतर कालांतराने तुमच्या लक्षात येतं की ते बरोबर होते, मी त्यांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, त्या गोष्टीवर तुम्हाला 5 ते 8 लाईनमध्ये लिहायचं आहे. आता असा एखादा ऑकेजन असा एखादा प्रसंग की ज्या वेळेला तुमचा अनुभव एखादा की जेव्हा तुम्ही वडिलांनी किंवा कोणत्या मोठ्या व्यक्तीने सांगितलेलं ऐकलं नाही आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की तुम्ही चुकीचे होतात आणि ते बरोबर होते. तर असा एखादा प्रसंग आपण घेऊ शकतो. 8व्या किंवा 7व्या वर्गात होतो आणि मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की तू ट्युशन्स लाव, पण तुम्ही ते नेग्लेक्ट केलं, दुर्लक्ष केलं आणि नंतर तुम्हाला वाटलं की ते सोपं आहे आणि हा कालांतराने जेव्हा एक्झाम झाली तेव्हा तुमच्या लक्षात आलं, तुम्हाला मार्क्स कमी पडले आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की मी जर ट्युशन्स क्लास अटेंड केले असते तर मला कमी मार्क्स मिळाले नसते आणि नंतर तुमच्या ही चूक लक्षात येते आणि तुम्ही तेव्हा तुमच्या आईवडिलांना माफी मागता. हा असा एखादा प्रसंग जो तुमच्या नंतर लक्षात येतो की आपण चूक केलेली आहे आणि ती आधी जर तुम्ही निस्तरली असती तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळाले असते. लास्ट क्वेश्चन, विदिन 2 minutes राईट ॲज मेनी फ्रेजेस ऑफ सेंटेन्सेस ॲज यू कॅन युझिंग अ लिटल. लिटलचा वापर करून तुम्हाला काही सेंटेन्सेस किंवा काय लिहायचं आहे, काही फ्रेजेस लिहायचे आहेत. तर इथे अ लिटलचा वापर करायचा आहे. आपल्याला दिलेल्याच आहेत. अ लिटल लायटर, वेट अ लिटल लॉंगर, अ लिटल हायर, just a little to the left, a little to the right, a little bit of heaven, a little older, a little rain, a little story, a little distance away,
These are some phrases and here our workshop is over. Now जर परत एकदा तुम्हाला सांगते की मागच्या व्हिडिओमध्ये मी पहिली पोयम शिकवलेली आहे. जर ते तुम्ही पाहिले नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही पहा आणि नंतर